सिद्धीच्या बळावर 1400 वर्षे जगलेल्या चांगदेवांना ज्ञानेश्वरांची कीर्ती ऐकून त्यांचा मत्सर वाटू लागला. त्यांनी ज्ञानेश्वरांना भेटायचं ठरवलं. आपल्या सिद्धीचा वापर करून चांगदेव प्रत्यक्ष वाघावर बसून सर्पाचा लगाम करून त्यांना भेटण्यास आले. परंतु निर्जीव अशा भिंतीवर बसून आलेले ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई आणि निवृत्ती यांना पाहिल्यावर चांगदेव ज्ञानेश्वरांचे शिष्य झाले. संत ज्ञानेश्वर महाराज भावंडांसोबत पैठण इथं राहत होते. तिथले कर्मकांड करणारे लोक त्यांना खूप त्रास देत असत. एके दिवशी काही पंडितांनी रेडा घेऊन जाणाऱ्या रस्त्यावरच्या एका माणसाला थांबवलं आणि ज्ञानेश्वरांना त्या रेड्याच्या तोंडून वेद वदवण्यास सांगितलं. ज्ञानेश्वरांनी त्या रेड्याच्या पाठीवरून हात फिरवताच रेडा चक्क वेद मंत्रांचा उच्चार करू लागला. हे पाहून ते पंडितही थक्क झाले. संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराजांची ख्याती ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकारामांच्या घरी रत्ने, घोडे, भरजरी वस्त्र पाठवले. परंतु तुकाराम महाराजांनी ते काहीही स्वीकारलं नाही. सोने आणि माती आम्हा समान है चित्ती असे ते म्हणाले. आणि तुकारामांना वंदन करून शिवाजी महाराजांनी त्यांचा निरोप घेतला. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठ गमन झाले. देखाव्याची संकल्पना डॉक्टर दीपाली सचिन वायकर, बावधन, पुणे.